आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज। बेटाव प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचा मोठा खुलासा आपल्याला पाहायला मिळत आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा जामनेर दौरा चर्चेच्या केंद्रस्थानी दिसून येत आहे। आपण पाहत आहात MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। 11 ऑगस्ट रोजी जमावाच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या सुलेमान खान पठाण याच्या प्रकरणाची जामनेर शहरासह संपूर्ण राज्यभर मोठा चर्चेचा विषय बनलेला आहे। जामनेर तालुक्यातील पेटावत खुर्द येथील सुलेमान खान पठाण हत्याकांड प्रकरणात आता नवे वळण येण्याची शक्यता वाढली आहे। मागील 11 ऑगस्टपासून हे प्रकरण जामनेर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यभरात चर्चेचा प्रमुख विषय ठरले आहे। अनेक नेत्यांनी सुलेमान पठाण यांच्या कुटुंबियांना भेट देऊन प्रशासनासमोर मागण्या केल्या होत्या। मात्र वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शमीबा पाटील यांनी देखील मागील काही दिवसापूर्वी पीडित कुटुंबियांची भेट दिल्यानंतर या प्रकरणात मोठा कलाटणी बिंदू निर्माण केला होता। त्यांच्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत वंचित बहुजन आघाडीने अनेक गंभीर आरोप केले। तसेच मंत्री गिरीश महाजन, गोपनीय विभागातील पोलीस अधिकारी आणि पोलीस यंत्रणेवरही थेट सवाल उपस्थित केले होते। त्यात प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडीच्या प्रमुख खुलासे आणि मागण्या काय होत्या त्यावर आपण नजर टाकूया। गोपनीय विभागातील सचिन महाजन यांचे CDR तपासा, जामनेर शहरातील काका यांच्या घरातील CCTV तपासा, कॅफे मालक धनराज माडीवर गंभीर आरोप, कॅफे पोलीस स्टेशनजवळ असतानाही घटनेची माहिती पोलिसांना का दिली नाही, कॅफे मालकाला आरोपी करण्यात यावे। त्यानंतर पवन बाविस्करचा CDR तपासा, मोबाईल लोकेशनवरून महत्त्वाचे धागेदोरे समोर येण्याची शक्यता इथं त्यांनी मागणी केली होती। CBI चौकशीची ठाम मागणी, SIT तपासावर विश्वास नाही कारण त्या जळगाव जिल्ह्यातीलच अधिकारी आहेत। प्रकरणाची चौकशी CBI कडे सोपवावी अशी मागणी येथे वंचित बहुजन आघाडीने केली होती। असे खुलासे केले होते। त्यानंतर आता नवीन मोठी घडामोड या प्रकरणात होताना दिसत आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचा जामनेर दौरा यामुळे वेगळे वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व खासदार ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे 30 ऑगस्ट रोजी जामनेर व बेटावत खुर्द येथे भेट देऊन घटनेची शहानिशा करणार आहेत। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा दौरा चर्चेचा विषय का बनला आहे त्यावर आपण सर्वप्रथम जाणून घेऊ। विशेष म्हणजे परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी प्रकरण हाताळताना ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी थेट हस्तक्षेप करून आरोपींवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय कोर्टातून आणला होता। त्या निर्णयामुळे सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणाला नवे वळण मिळाले होते। त्याच धर्तीवर आता सुलेमान पठाण यांचे कुटुंबीय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्याकडे बेटावत प्रकरणात देखील हस्तक्षेप करून न्यायालयीन चौकशी चालवावी अशी मागणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे। जामनेर प्रकरण आता महाराष्ट्राच्या चर्चेच्या केंद्रस्थानी दिसून येत आहे। वंचित बहुजन आघाडीच्या हस्तक्षेपामुळे बेटावत खुर्द प्रकरणात नवा टप्पा गाठला आहे। आता ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीतून कोणते निर्णय होतात, कोणते नवीन खुलासे समोर येतात आणि या तपासाला कोणते नवे वळण मिळते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे। MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ। पुढील घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉरवर्ड करा आणि आपल्या या घटनेविषयी असलेल्या प्रतिक्रिया नोंदवा। इतर बातमीपत्रासाठी आमच्याशी संपर्क करण्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 88 06 26 02 98। सर्व साथींना सविनय जय भीम, जय भारत, जय संविधान। जामनेर तालुक्यात बेटावत येथे सुलेमान खान पठाण या मुस्लिम तरुणाच्या झालेल्या निर्गुण हत्येप्रकरणी उद्या वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व वंचित बहुजनांचे नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे जामनेर येथे सकाळी 10:30 वाजता येणार असून बेटावत येथे सुलेमान खान पठाण याच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट व तसेच कार्यकर्त्यांशी संवाद आदरणीय बाळासाहेब साधणार आहेत। तरी मी वंचित बहुजन आघाडीच्या तमाम कार्यकर्त्यांना तसेच सर्व संविधानवादी शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या सर्व नागरिक व समाज बांधवांना आवाहन करते की आपण सर्वांनी उद्या जामनेर येथे सकाळी 10:30 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी उपस्थित राहावे व बेटावत येथे आदरणीय बाळासाहेबांच्या सोबतीने आपण सगळेच्या सगळे सांत्वनपर भेटीसाठी आणि सुलेमान खान पठाण याच्या हत्येच्या मारेकऱ्यांना योग्य ते कठोरात कठोर शासन होत सुलेमानच्या कुटुंबियांना न्याय मिळण्यासाठी जो लढा उभा करत आहोत आणि उभा केलेला आहे त्या लढ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपण सर्वांनी सोबत यावं न्याय आणि हक्काच्या लढाईसाठी। सर्वांना सविनय जय भीम।
हो